कोल्हापुरात चैत्र यात्रेला लाखोंचा जनसागर. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत न्हाला ज्योतिबाचा डोंगर. संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबादेव यांच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस असून कोल्हापुरात भक्तीचा महासागर उसळला आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक ज्योतिबा डोंगर येथे दाखल झाले आहेत. आज दिवसभरात तब्बल 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आणि या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या 108 मानाच्या सासनकाठ्या आधीच दाखल झाल्या असून महाराष्ट्रासह सीमा भागातून शेकडो सासनकाठ्या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. पहाटे शासकीय पूजा पार पडल्यानंतर दुपारी मानाच्या सासनकाठीचं पूजन केलं जातं. त्यानंतर संध्याकाळी ज्योतिबा देवाची भव्य पालखी निघते आणि या पालखी सोहळ्याला स्थानिकांसह दूरवरून आलेले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. यावेळी यमाई देवी यांच्या पालखीची आणि ज्योतिबा देवाच्या पालखीची पारंपरिक भेट घडते आणि या भव्य चैत्र यात्रेची सांगता होते. महाराष्ट्रासह अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांचे कुलदैवत असणारा दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. सकाळी श्रींचा महाअभिषेक, प्रांताधिकारी व शासकीय अभिषेक तहसीलदार यांच्या हस्ते आज सकाळी महाअभिषेक ज्योतिबा देवाचा झालेला आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाची राजेशाही ताटातील महाअलंकारिक अशी पूजा बांधण्यात देखील आलेली आहे. एक दुपारी 12 वाजता भव्य सासनकाठ्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी सायंकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. त्या यमाई मंदिराकडे जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवीचं विवाह सोहळा संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यात नाथ केदार म्हणजे दख्खनचा राजा उपस्थितीमध्ये आपल्या सर्व लवाजमासह सर्व भाविकांचा मेळा घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि या ठिकाणी यात्रेची सांगता होते. अशी चैत्र यात्रा प्रामुख्याने महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून लोक वर्षभरातून या चैत्र यात्रेची वाट पाहत असतात. या येणाऱ्या लोकांचा ओघ या यात्रेला भरपूर आहे आणि भाविकांची या सर्व जी काही राहण्याची सोय आहे, राहण्याची, आंघोळीची आणि त्यांची जेवणाची नैवेद्याची ही सर्व सोय आमच्या पुजारी वर्गातून या ठिकाणी केली जाते. प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरी या भाविकांची सोय, प्रत्येक गावावरून येणारे पुजारी आहेत त्यांची ही सगळी सोय या ठिकाणी करून त्यांना मंदिरामध्ये सर्व पूजा अर्चा करून या ठिकाणी या यात्रेचा प्रारंभ आणि सर्व विधी कार्य होऊन या यात्रेचा सांगता देखील या ठिकाणी होते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोल्हापूर.